सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचा शेवटचा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे. मन खूप जड झालं आहे खरं तर ह्या स्टोरीने तुमचा निरोप घेताना. आणि चला तर सुरू करू. मग आता मंजू घाबरून पुन्हा बेडरूममध्ये बसली होती आणि आतून त्याला बैल म्हणाली म्हणून तो चिडला आणि म्हणाला, मला बैल म्हणतेस का? आता ये तू बाहेर, तुला शिंगावर कशी घेतो बघच. आणि आता ती बाबू शोणा करत होती आतून, पण तो ऐकत नव्हता. आणि मग तिनं हळूच दरवाजा उघडून ठेवला आणि कपडे चेंज करायला लागली. तरीही तो आत आला नाही. तिने चेंज कपडे करून झाले आणि मग आत आला आणि तिला भिंतीसोबत दाबून म्हणा, बोल काय म्हणालीस? आणि ती हसून म्हणाली, जानू एक वेळ 2 फटके द्या, पण गुदगुल्या करू नका, मला फार हसायला येत आणि सोसत नाही. आणि तो म्हणाला, आपण असाच असतो, हसून हसून माणसं मारतो आणि त्याची केस सुद्धा होत नाही. आणि मंजू फार हसली आणि म्हणाली, मी मेले तर चालेल का? तुम्हाला नकोय का मी? अशी लाडात येत म्हणाली. आणि तिनं मरणाची भाषा केली म्हणून त्यानं तिचा गाल चावला आणि निघून गेला. मग आता दोघेही निघाले आणि त्यांच्यासमोर पुन्हा कुत्र्याच्या मागे कुत्री लागली होती. की कुत्र्याच्या मागे कुत्रा लागला होता हेच कळत नव्हतं. आणि ती म्हणाली, कसं ओळखायचं हो यांच्यात कोण कोणाच्या मागं लागलं? आणि विजय म्हणाला, तोच तिच्या मागं लागला आहे आणि मग कसा करतोय, आता तिचं काम दाखवणारच. तो संध्याकाळपर्यंत सोडत नसतं तिला. आणि तिला फार हसायला आलं यायचं तो त्या प्राण्यांना सुद्धा माणसाचं रूप देऊन बोलायचं ते ऐकून. मग आता पुन्हा पदवीधर मतदानाचं वारं व्हायला लागलं आणि प्रत्येक शिक्षकाला 50-50 पदवीधर मतदारांचे फॉर्म दिले आणि ते भरून आणायला सांगितलं. आता विजयला तर काही नव्हते, तो मुख्याध्यापक होता, पण मंजूला दिले ना. आणि आता कुठे दारोदार भटकत फिरायचं, हे फॉर्म भरून द्या म्हणून. आणि तुम्ही BA झालात का असं विचारत बसायचं. आणि ती लोक फार विचित्र नजरेनं बघायची. आता शिक्षकाला अशा अशैक्षणिक कामात गुंतवायचं हे राजकारणी, तेच नेमकं मंजूला आवडत नव्हतं. अजिबात शिकवू देत नव्हते. जणू काही शिक्षकांची नेमणूक असली विचित्र कामं करण्यासाठीच आहे, पोरांसाठी नाहीच. आणि मंजू तर वैतागली आणि त्यालाच म्हणाली, ओ साहेब मी नाही हे काम करणार. तो म्हणाला, सगळ्यांसोबत तुला करावं लागेल. ती म्हणाली, ठीक आहे, जाते आता गल्लोगल्ली फिरायला, तुम्हाला चांगलं वाटेल ना अशी बायको दारोदार फिरलेली. त्याला आला राग आणि म्हणाला, ए गप ग, असलं बोलू नकोस, मी करतो काहीतरी. आता तो मंजूला सगळ्यांसोबत काम वाटून द्यायचा, तिचे लाड करत नव्हता, पण घरी आल्यानंतर तिचा नवरा होऊन तिची कामं करायचा असली. आणि एका मित्राला फोन केला आणि म्हणाला, काय रे तुझी बायको ग्रॅज्युएट आहे का? आणि तो मित्र म्हणाला, माझी बायको ग्रॅज्युएट नाही, नाहीतर मी नसता का तिचा फॉर्म भरून घेतला? मला पण दिलेत रे 50 फॉर्म, आता कुठं शोधायची ग्रॅज्युएट लोक इतकी? आणि विजय म्हणाला, तुझं कुत्रा ग्रॅज्युएट आहे का? त्याचं घेतलं असतं फॉर्म भरून. तशी मंजू खूप हसली आणि म्हणाली, काय हा माणूस, गावाकडे जाऊन किती कोंबड्या मारून खाल्ल्या, त्या सगळ्या ग्रॅज्युएट होत्या. आणि विजय हसायला लागला आणि म्हणाला, मग बैल म्हशी रेड्या सगळेच ग्रॅज्युएट. माणसं संपली, आता प्राण्यांनाच मतं द्यायला लावूया या नालायकांना, असा तो शिवी घालून म्हणाला. आणि इतक्यात 2 दिवसांनी कळलं की ते फॉर्म भरायची गरजच नाही आणि मंजूचा जीव सुटला. आणि आता इलेक्शनच्या ट्रेनिंगसाठी गेल्यानंतर समोरून सारखं म्हटलं जायचं, वोट टेस्ट, वोट टेस्ट, टेस्ट वोट. आणि मतदान कसं घ्यायचं ते शिकवत होते. आणि प्रशिक्षण देणारे सर म्हणायचे, ते मशीन दाखवून, हे व्होट टेस्ट होत असताना ते केल्यानंतर कसला दिवा लागतो, तर रेड दिवा लागतो. आणि समोरून ओठ असं ऐकायला यायचं. आणि मंजूची एक चावट मैत्रीण म्हणाली, ओठ टेस्ट केल्यानंतर वंशाचा दिवा लागतो, लाल दिवा लागत नाही. आणि मंजू म्हणाली, बाई ग, इथे तर सगळेच चावट आहेत. आणि तिनं घरी आल्यानंतर तो किस्सा त्याला सांगितला आणि तो म्हणाला, तूच तेवढी मागास आहेस. पण काय ग, कुठली मैत्रीण नसलं चावट आहे ग, सांग तरी, आपल्या शाळेतली आहे ना. आणि मंजू म्हणाली, गप्प बसा, मी कशाला सांगू. जोक ऐकायचा सोडून द्यायचा, पण तो कोणी केला ते नाही सांगायचं, नाही तर त्याच्याविषयी बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. आणि असे जोक केले म्हणून ती व्यक्ती तशी असते असं नसतं बरं का. नाहीतर पु ल देशपांडे, आणखीन कोण कोण किती मोठे दिग्गज लेखक आहेत.
बाबा कदमाच्या कादंबऱ्या तर किती रोमॅन्टिक असतात. मग ते तसलेच आहेत असं होत नसतं. ते एक लेखन कौशल्य असतं जे ते व्यक्त होतात. आणि काही काही लोकांना तर असं वाटतं की जितके पण रोमॅन्टिक सीन घातलेत ना, ते सगळे लेखक स्वतः करून बघतात की काय. मंजूला सुद्धा तसंच वाटायचं, पण तसं नसतं. एखादी घटना इमेजिन करून लिहिण्याची ताकद त्यांच्यात असते आणि कुशाग्र बुद्धी असते. सरस्वतीचं वरदान असतं आणि ते कागदावर उतरतात. म्हणून न भोगलेलं दुःखसुद्धा आणि न भोगलेला आनंदसुद्धा ते लिहू शकतात. पण हे झालं इतर लेखकाचं. मंजूच्या घरातला रोमॅन्स मात्र भरपूर असतो आणि तोच कागदावर उतरतो. कारण तो सगळ्यात जास्त हटके असतो. आणि बाकी काय, सगळी प्रोसेस एकच असते. आणि आता विजयसुद्धा तिला म्हणाला, बघू ओठ टेस्ट करूया. आपण तर ऑलरेडी 2-2 दिवे लावलेत वंशाचे. तुला हवे असेल तर आणखीन एकदा लावूया. आणि ती म्हणाली, नको मी आजारी आहे. असं म्हणून तिनं नाक वर ओढलं आणि त्याला मात्र तिच्याजवळ यायची घाई झाली होती. मग त्यानं या गालाची एक पप्पी घेतली आणि म्हणाला, आता झालीस का बरी? मग दुसऱ्या पण गालाची पप्पी घेतली, ओठांची घेतली आणि म्हणाला, आता नक्कीच बरी झाली तू. आणि लागला त्याचं काम करायला. आणि तिची आता कसलीच इच्छा नव्हती. पण जेव्हा तिची इच्छा नसते ना, तेव्हा जास्त गंमत वाटते. आणि म्हणून ती शांत पडून होती. आणि खरंच तिला खूप छान फिलिंग आली. आणि आता तो म्हणाला, मंजू तुझे मार्गशीर्ष संपले का गं? तुला काय खायचं सांग. आणि ती म्हणाली, बोंबीलची भाजी. किती दिवस झाले बोंबलाचा वास घेतला नाही. आणि तो म्हणाला, ओके बोंबील आणून ठेवतो. आणि ती म्हणाली, आत्ताच नको आणू, मार्गशीर्ष संपल्या त्या आणा. आणि तेव्हाच माझ्या तोंडाला चव येईल. या सर्दीने तोंडाची चव गेली. आणि तो म्हणाला, म्हणून तर म्हणतो ओठ टेस्ट करायचे. असं म्हणून पुन्हा तिचे ओठ ओठात घेऊन चोकू लागला. मग आता पुन्हा एका कार्यक्रमासाठी मंजू विजय निघाले आणि एके ठिकाणी त्यांनी खरेदी केली. आणि तिच्याकडून त्या माणसानं चक्क 150 रुपये जास्त घेतले. आणि आता ती वस्तू फोडली होती, त्यामुळे तिला काही बोलता येईना आणि परत पण करता येईना. मंजू घासाघीस करून त्या माणसाला थोडी भांडली आणि गाडीत बसली. इतक्यात पुढे गेल्यावर 2 महिला म्हणाल्या, तुम्ही आम्हाला सोडता का? आम्हाला त्याच रूटनं जायचं आहे. आता गाडी रिकामीच होती. मंजूने त्या बायकांना आत घेतलं आणि त्या बायका नोकरदार होत्या. आणि असेच रोज हात करून जायच्या 4 व्हीलरला कुणाच्या तरी. चक्क 50 किलोमीटर आल्या त्या मंजू विजयसोबत. आणि उतरताना दोघींनी सुद्धा न मागता पैसे काढून दिले. आणि मंजूने ते घेतले. आणि विजय तिला चिडला आणि म्हणाला, तू काही त्यांच्यासाठी गाडी आणली होतीस का? तू सुद्धा गाडीत बसून निघाली होतीस आणायसे. मग त्यांना घेतलं तर काय बिघडलं तुझं? काय गरज होती भिकारसारखे पैसे घ्यायची? एखाद्याची मदत केली तर पैसे घेतेस का? आणि मंजू म्हणाले, अहो चिडताय कशाला? यांनी हे पैसे बसवाल्याला दिले असते की नाही, नाहीतर आणखीन कोणालाही दिले असते. आणि या काय आपल्या नातेवाईक नाहीत त्यांच्यावर फेवर करायला. त्या सर्व्हिसदार आहेत. सर्व्हिसदार नसत्या तर नसते घेतले मी पैसे. आणि या अशाच रोज कुणाला तरी हात करून पैसे देऊन जातात ना. आणि त्यांनी एस टीच्या तिकटापेक्षा निम्मेच पैसे दिलेत. कारण त्यांना माहीत आहे आपण आपल्या पण कामानं निघालो आहे, त्यांच्यासाठी नाही. त्या पण हुशार आहेत की. म्हणजे त्यांचं हे रोजचं काम आहे, कळलं का? विजय म्हणाला, तरी पण का घेतले? आणि मंजू त्या वेड्या नवऱ्याला समजावत म्हणाली, मघाशी आपल्याकडून जास्त पैसे गेले ना, तेच देवीने परत दिले असं समजा. काय तुम्ही पण? म्हणे भीक लागली आहे का? तुम्ही काही खूप तालीवर लागून गेला काय? आणि आता तो असाच करायचा. स्वतःची गाडी घेऊन गेले ना मित्र तर अजिबात पैसे घेत नव्हता कॉन्ट्रीतून. स्वतःच पेट्रोल टाकायचा. आणि म्हणे लाज वाटते मला पैसे मागायची. त्यांनी मनानं द्यावेत ना. पण लोक सगळी तशी सारखी असतात का? मंजू म्हणाली, अशी लाज वाटून घेतली ना तर भीक मागायची पाळी येईल आणि हातात कटोरा घेऊन फिरावं लागेल. मदत करा ना तुम्ही. गरिबाची मदत करा. ज्यांना पैसे आहेत त्यांना काय गरज आहे सोडायची? आणि मंजूचं बरोबर होतं. 1.25 लाख रुपये पगार घेणारे शिक्षक स्वतःची गाडी अजिबात काढत नव्हते असं कुठं जाताना. शेवटपर्यंत गप्प बसतात. आणि कोणी नाईलाजानं गाडी काढली विजयसारख्या दिलदार माणसानं की लगेच बसायचं पहिली सीट पकडून आणि लवकर उठायचं आणि पळायचं. हॉटेलमध्ये गेले तरी पण तसंच करायचं. खायचं प्यायचं आणि खिशात हात घालून सगळ्यात आधी तोंड पुसून बाहेर यायचं बडीशोप खाऊन. पण पैसा द्यायचा नाही. आणि जो लाजतो आयतं खायला तो पैसे देतो. आणि सगळ्यात जास्त भुर्दंड असायचा मंजूच्या या बावळट नवऱ्याला. आणि घरी येऊन सुद्धा सांगायचा, काही लपवून ठेवत नव्हता. मी असं केलं, मी तसं केलं, आमक्यानं असं केलं आणि तमक्यानं तसं केलं.
आणि आपल्याला नाही बाबा जमत इतका हलकटपणा करायला, असं म्हणायचा. आणि मंजू म्हणाली, जानू, भीड भिकेची बहीण असते. तुम्ही जर भीड बाळगली ना पैसे मागायला तर भीक लागणार. आणि त्याला पटलं बरं का, खरंच भीड बाळगली तर भीकच लागणार. आणि मंजू म्हणाली, तुम्ही म्हणताय तसं माझे विचार भिकार नाहीत. परिस्थिती कोणतीही असो, माणसाचे विचार उच्चच असावेत. कितीही पैसा असला तरी माणूस वेदना विकू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही. म्हणून सुखात आणि दुःखात सुद्धा आपल्या विचारांची लेवल डळमळीत होऊ द्यायची नाही. आणि आता त्यानं त्या ऐकून कबूल केलं. आणि घरी आल्यावर तिच्या फाटलेल्या पॅन्टी बघून तो म्हणाला, आता बदल किती आहे, घरात नवीन आणून ठेवलं त्या वापर. आणि मंजू म्हणाली, अजून महिनाभर जातील. एवढा पिरियड आला की तो झाला की मग फेकून देते. आणि विजय म्हणाला, सोनं कशी घेतेस कच्चा कच्चा आणि घालून फिरतेस, तसं कपडे जरा चांगले घ्यायचे की. आणि ती म्हणाली, अहो सोनं अंगावर असल्यावर लोक बघतात, तसं आता आतल्या कपड्यांना कोण बघतंय, ते कसेही असले तरी चालतील आणि ते चोरीला पण जात नाहीत. आणि तो म्हणाला, माझं काय, मी आहे ना बघणारा, माझ्यावर अन्याय कशाला. आणि आता यानंतर तुझ्याजवळ येणारच नाही जर असं फेकून नाही दिलं तर. आणि दुसऱ्या दिवशीपासून तिनं लगेच त्याच्या मनासारखे कपडे घालायला सुरुवात केली. पण आता ठरल्याप्रमाणे तिला पिरियड आला. आणि आज करू उद्या करू असं म्हणून त्यानं 2-3 दिवस गॅप पाडला होता. आणि पिरियड आला आणि तो नर्वस झाला. आता दोघेही मोठ्या मुलाची खरेदी करायला गेले. खरेदी झाली आणि ती गाडीवर बसायला लागली की लगेच गाडी पुढे घ्यायचा. ती पुन्हा चालत गेली की आणखीन गाडी पुढे घ्यायचा खट्याळपणे. आणि मंजू म्हणाली, तुम्हाला बायको घरी घेऊन जायचं नाही का, जा एकटेच. आणि तो म्हणाला, आता 5-6 दिवस तिचं काहीच काम नाही ना, मग कशाला नेऊ घरी. आणि मंजू म्हणाली, खायला प्यायला कोण करेल मग, मी आता येणारच नाही, तुम्हीच करा. आणि तो म्हणाला, धमकीशिवाय कामच नाही, धमक्या आणि नुसते धमक्या, बस बया. आणि ती म्हणाली, आधी पाया पडा तरच गाडीवर बसणार. आणि तो सावटपणे म्हणाला, 5 दिवस झाल्यावर तुझे पाय गळ्यात घेतो की, पण आता चल. आणि मंजू हसायला लागली आणि म्हणाली, आहो मला वडापाव खायचा. आणि तो म्हणाला, चल तुला स्पेशल वडापाव घालतो खायला. खंडराया वडापाव सेंटरवर घेऊन गेला तिला. आणि खरंच तिथं खूप गर्दी होती, कंटिन्यू वडे तळायला चालू होते आणि 10-10 लोक पैसे देऊन वेटिंगला होते. मग मंजूला 5 मिनिटानंतर गरम गरम वडे मिळाले आणि ती गाडीवर बसली आणि म्हणाली, बापरे, हा माणूस रोज किती पैसे कमवत असेल. आणि विजय म्हणाला, काय फायदा, अगं त्या खांद्याला पोरगं होईना वडापाव तळून तळून. मंजू म्हणाली, कसं काय. तो म्हणाला, अगं दिवसभर त्या गॅसपुढे थांबायचं, ती आग किती लागते त्याच्या मांडीजवळ, त्यामुळे त्याचे शुक्राणू मरून जात असते. आणि डॉक्टरने हेच कारण सांगितलं मुलगा न होण्याचं. आत्ता कुठे तो वडापाव तळत नाही, माणूस ठेवलाय. पण 18 वर्षे झाली मंजू, त्याला बाळ नाही अगं. आणि मंजूनं आपला वडापाव खाल्ला आणि त्याला आशीर्वाद दिला की देवा त्याला बाळ होऊ दे. कारण तिला तर सवयच होती, कुठं काही कमी दिसलं की देवाकडे त्यांच्यासाठी मागून द्यायचं. कोणाला देवा नोकरी दे, कुणाला छोकरी दे, कुणाला घर दे, कुणाला दागिने दे, कोणाला उत्तम आरोग्य दे, असं मंजू सगळ्यांसाठी मागायची. आणि सगळ्यांचं भलं कर आणि मग माझं भलं कर असं म्हणायची. नाहीतर देवा सगळ्यांचं भलं कर आणि सुरुवात माझ्यापासून कर, असं नव्हतं तिचं. मग आता रविवार होता आणि छोट्या मुलाला रविवार आला की नॉनव्हेज खायची फार इच्छा झाली होती. मार्गशीर्ष महिना संपायला काही दिवस राहिले होते. आणि सकाळी सकाळी तो म्हणाला, होय गं आई, घरात खायचंच नाही का गं. मंजू म्हणाली, नाही. तो म्हणाला, आणि दारात बसून खाल्लं तर. मंजू म्हणाली, चालेल, पण घरात नाही यायचं. आणि मुलगा पण फार हुशार आणि म्हणाला, कसा, आई उंबऱ्यावर बसून खाल्लं तर. आणि विजयसुद्धा म्हणाला, विचार विचार, उंबऱ्यावर बसून खाल्लं तर. आणि मंजू म्हणाली, उंबऱ्यावर बसून खाल्लं तर उंबऱ्यावरच शिरच्छेद. तसे सगळे हसायला लागले. आणि मंजू म्हणाली, आधी ते अंथरूण काढ, खादीशिवाय काही सुचतच नाही, अभ्यास नको, काम नको. आणि दोघेही बापल्याक अंथरूणच काढत नव्हते. मंजू त्याला म्हणाली, अहो तुम्ही त्या पोराला सांगा, नाही तर तुम्हाला काढावं लागेल. आणि विजय म्हणाला, अगं बाळ म्हणते की आम्ही जर काढलं तर आईचा अपमान होईल आणि आम्हाला तुझा अपमान करायचा नाही बाबा, अजिबात नाही, म्हणून आम्ही काढत नाही, तूच काढ, असं म्हणून दोघेही भामटे बाहेर निघून गेले. मग मंजूनं सुद्धा ते तसंच ठेवलं. आणि विजय त्याला सोडून क्लासला घरी आला तेव्हा मात्र त्याच अंथरुणावर दोघांचा रोमॅन्स रंगला. आणि शेवटी तिनं त्यालाच अंथरूण काढायला लावलं. आणि विजय म्हणाला, इतक्या वर्षातनं
बायकोनं पहिल्यांदा हिसका दाखवला बाबा. मंजू हसून आंघोळीला गेली आणि तिचं जे मोठं लॉंग मंगळसूत्र होतं ते तिनं काढून ठेवलं. पण काढून ठेवताना ती नेहमी मंगळसूत्राची पप्पी घ्यायची आणि घालताना सुद्धा पप्पी घ्यायची. आज कोणीच नव्हतं घरात, दोघेच होते. टॉवेल लावून आंघोळ करून आली आणि त्याच्या हातात मंगळसूत्र देत म्हणाली, अहो ते घाला ना माझ्या गळ्यात. त्याचा फोन सुरू होता आणि तो म्हणाला, गप ग. पण आता मंजूसुद्धा त्याच्याच हातून घालून घ्यायचं मंगळसूत्र म्हणून थांबली. तर नवरा उगीच टाळाटाळ करत होता आणि तिला ओरडत होता. मंजूला हे अजिबात नाही आवडलं. शेवटी 10 मिनिटं थांबली त्याच्यासाठी. त्याचा फोन संपला आणि मग म्हणाले, अहो घाला ना. तो चिडला आणि मला, काय असतं ग तुझं, वेड्यासारखी चाळे करत असते, आता काही नवीन नवरी आहेस काय. ती म्हणाली, पुन्हा नाही सांगणार, पण आता माझ्या मनात आले तर घाला. आणि आता त्या नालायक माणसानं चक्क मंगळसूत्र दोन्ही हातात पकड आणि दिलं फेकून मंजूच्या गळ्यात, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्यासारखं. आणि मग आंघोळीला गेला आणि बाहेर येऊन म्हणाला, मंजू माझी चड्डी कुठे आहे. आणि मंजू घाबरली. आणि याला चड्डी नाही सापडत म्हणजे मंजूला बोलणं असायचं, व्यवस्थित ठेवत नाही, एका जागी सापडत नाही, आमच्या घरात कुठलीच गोष्ट वेळेवर सापडत नाही. आणि अजून रात्रभर जर ती गॅलरीत असेल ना तर त्याच्या चड्डीत निगेटिव्हिटी शिरते. म्हणून मंजू फार घाबरली. तो तिला फार बोलणार होता म्हणून. पण आता त्यानं चिडायचं सोडलं होतं ना तिच्यावर. तो आला किचन पुढे आणि तिच्याच मांडीखाली हात लावून चेक करत म्हणाला, माझी तू घातलीस का गं, बघू. तशी ती फार हसली आणि म्हणाली, जा तिकडे नालायक, थंड हात काढा. तो म्हणाला, मंजू पहाटेच्या 4:30 वाजता उठायचो असल्या थंडीत आणि नुसतं पाण्याकडे बघत बसायचो. थंड पाण्यानं आंघोळ करावी लागत होती. कसा करत असेल मी आंघोळ सांग बरं. 10 मिनिटे मग हातात घेऊन बसायचो आणि अंगावर पाणी घेऊ की नको, घेऊ की नको असा विचार करायचो आणि शेवटी घ्यायचो, कारण बिना आंघोळीचं मला जमत नाही. आणि असल्या परिस्थितीतून आलेला हा माणूस आहे बघ. आणि मंजू म्हणाली, हीच परिस्थिती आपला आदर्श असते. उगीच कुणाचा तरी आदर्श ठेवायची काहीच गरज नाही. अत्तराची बाटली कितीही सुगंधित असली तरी त्यावर फुलपाखरू बसत नाही, कारण त्यालासुद्धा खरं काय आणि खोटं काय यातला फरक कळतो. मग आयुष्यात जे तडजोड करतात, कसरत करतात तेच पुढे जातात, असं त्याला म्हणाली. आणि मग हळूच म्हणाली, जानू चला की हनीमूनला कुठेतरी. तो म्हणाला, नको. ती म्हणाली, का घाबरलात का. तो म्हणाला, मी काही दुसऱ्याच्या बायकोसोबत जातो का, बायको माझीच आहे की, मी का घाबरू. पण वेळ नाही गं. पण आता वेळ काढून थेट जायचं आउट ऑफ कंट्री, असं तो तिला स्वप्न दाखवायला लागला. आणि ती त्याच्या छातीवर रेघोट्या ओढत म्हणाली, जानू मी खुश नाही, माझं समाधान नाही झालं मगाशी. आता ती मगाशीच अशीच करायची, जे त्याच्याकडून मागून घ्यायची, जे हवं ते. आणि नवरा बायकोनं असंच असावं. तो कसा हक्कानं तिला बेडरूममध्ये घेऊन जातो, तशीच तीही हक्कानं त्याला त्रास द्यायची. मग त्यानं दुपारीच वेळ साधून पलंगावर रोमॅन्स करून तिला तृप्त करून टाकली. आणि संध्याकाळी तिघे पण पाणीपुरी खायला गेले. आता चालता चालता या येड्या नवऱ्यानं मंजूला गटाराकडे ढकलली आणि पुन्हा हाताला धरून जवळ ओढतोय. तसा तिच्या पोटात खड्डा पडला आणि ती म्हणाली, अहो हे काय करताय, तुम्हाला खरंच बायको नको का, असं का करता हो. आणि तो हसून म्हणाला, मी चेक करत होतो की तू मरायला कशी घाबरते आणि किती घाबरलीस ग आता. दरवेळी मला भीती घालतेस ना मरायची, आणि आता मला कळलंय तू मला सोडून जाणार नाहीस, कारण तू भित्री आहेस. मंजू म्हणाली, वेडपट माणूस, आता काही गटारात जाऊन बसू का मी, घाबरत नाही म्हणून न दाखवायला. नवरा चांगला वागायला लागला तर मला मरणाची भीती वाटेलच. इतका गोड नवरा आणि भरलेला संसार कुणाला सोडू वाटेल. पण नवऱ्यानं त्रास दिला ना तर मी नाही घाबरत कशाला, मरणार म्हणजे मरणार. आणि आता तो झाला गप्प. कारण मंजूने त्याची चांगलीच नाकेबंदी करून ठेवली होती घर सोडून. त्याचं बडबड करणारं तोंड चांगलंच व्यसन घालून बंद केलं होतं. तेव्हापासून बाबांना अजिबात एक शिवी नव्हती दिली. मग थंडी बरीच पडली होती आणि घरी आल्यानंतर डायरेक्ट जेवण करूनच आले. आणि बाळ म्हणालं, मी मस्त बाबांना मिठी मारून झोपणार. आणि तिनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, माझा नवरा माझा ठेवतच नाही हे पोरगं. आणि मग आधी त्याला झोपू दिलं. मग ती त्याच्या मिठीत शिरली आणि अतिशय ऊब लागत होती त्याच्या मिठीत. आणि त्याच्या नाकाचा शेंडा तिच्या गालावर घासला त्यानं आणि तिला थंड वाजलं. आणि मंजू म्हणाली, अहो तुमचा शेंडा किती थंड लागतो. आणि तो चावट तिला मिठीतून न सोडता म्हणाला,
मी अजून शेंडा बाहेर काढलाच नाही. तशी मंजू खूप हसली आणि तिची छातीच्या छातीला प्रेस झाली. आणि तो पुन्हा सावटपणा करत म्हणाला, मंजू किती फुगे दाबून घेतेस ग. आणि ती आणखीन लाजून हसली आणि म्हणाली, शीबाई गप्प बसा ना, उगीच आले तुमच्याजवळ असं म्हणून त्याच्याकडे पाठ केली. आणि आता त्याला हवी ती पोज मिळाली तिची. आणि मग एक तंगडी तिच्या अंगावर टाकली, हात छातीवर ठेवून पूर्णपणे शिकार तावडीत घेऊन झोपला. आणि सकाळी उठल्यानंतर त्याला हट्ट करून ती म्हणाली, अहो चला अंघोळीला, मी डबल पाणी गरम केलं आहे. तो मला नको, तू एकटी कर, मी नंतर येतो. आणि तिचं आपलं झालं सुरू, असंच का तुमचं प्रेम, इतका कंटाळा येतो का, चला ना, बायकोसाठी इतकं पण करणार नाही का. आणि तो वैतागला तिचं ऐकून ऐकून. आणि मला आईचा रे, कसला गाढवी हट्ट म्हणायचा हा. खूप वैतागला, पण तरीसुद्धा मंजूसोबत आंघोळीला गेलाच. दोघांनीसुद्धा चोळून चोळून रोमॅन्टिक आंघोळ केली आणि दोघांचीही जलक्रीडा चांगलीच रंगली. इतक्यात त्याला फोन आला. तो आधी बाहेर आला आणि त्याला कळलं की त्याच्या ओळखीच्या एकाला हार्ट अटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. सगळीकडून प्रयत्न सुरू आहेत त्याला वाचवण्याचे. ते ऐकून तो नर्वस झाला. मंजूसुद्धा नर्वस झाली. आणि तो म्हणाला, मंजू माणसाचं काही खरं नाही का आजकाल, कधी कुणाला मरण येईल कुणास ठाऊक. बघता बघता 18 वर्ष झाली की लग्नाला, आणि आपलं तरी कुठं काय खरं आहे. आणि मंजूला कळलं त्याला काय म्हणायचं आहे. आणि ती त्याला चिल करत म्हणाली, जानू माणूस देव आपल्याकडे बोलण्यासाठी किती आटापिटा करतो, पण स्वतः देवाकडे जायचं म्हटलं की नको नको म्हणतो. आणि देवाकडे जाऊ नये म्हणून आटापिटा करतो. देव आपल्याकडे यावा हे त्याला मंजूर आहे, पण आपण देवाकडे जावं हे मंजूर नाही. असं का असावं. ज्याचं आयुष्य सरेल तो मरेल, आणि ज्याचा अजून खायचा घास शिल्लक आहे तो जगेल. आणि हा सृष्टीचा नियम आहे. त्यात इतकं नर्वस व्हायचं काय कारण. आपला देह नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे. या जन्मात जे एकमेकांवर प्रेम करतात ना, ते जन्मोजन्मी भेटतात. मग ते कोणत्याही रूपात असणार का. कधी तो बैल, ती गाय होऊन, कधी किडा मुंगी होऊन, तर कधी तो झाड आणि ती वेल होते आणि त्यालाच लपटते, पण त्याला सोडत नाही. आणि एक आत्मा दुसऱ्या आत्म्याचा शोध घेत जन्मोजन्मी फिरत असते. जशी या जन्मी मी तुमच्या पाठीमागून 12 वर्षांनी जन्माला आली, तुमच्या आत्म्याचा शोध घेत. आणि बघू पुढचा जन्म कोणता भेटेल. पण आत्ताच वचन देते, किती पण जन्म घेऊ द्या, कोणता पण जन्म घेऊ द्या, प्रत्येक जन्मात तेव्हासुद्धा तुमचीच अर्धांगिनी असेल. आणि हे माझं वचन नाही, तर हीच माझी जिद्द आहे. आणि आता मंजू थोडी इमोशनल झाली होती. त्यानं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला, आईला रे, उगीच विषय काढला, बायको रडली की आपला दिवस चांगला जात नाही. हसकी, असं म्हणून त्यानं तिला सिक्रेट मॅजिक करायला सुरुवात केली. आता ती हसली आणि तिचं नाक गळायला लागलं. आणि तिचं बाळ म्हणालं, आई मी निघालो, फक्त हातपाय धुणार, मी नाही आंघोळ करणार, थंडी वाजते. आणि विजय म्हणाला, आई मी पण चाललो टॉयलेटला, पण मी पण नाही माझी धुणार, मला लय थंडी वाजते. तशी मंजू खूप हसायला लागली आणि म्हणाली, काही पण म्हणतात हा तुम्ही. आणि तो म्हणाला, बायकोला हसवण्यासाठी काही पण बायको कायम हसत राहिली पाहिजे. आणि मग तो म्हणाला, मंजू तुझ्या सासूचा फोन आला होता, घरी या म्हणते मार्गशीर्ष संपल्यावर, जायचं का गं कोंबडी खायला. बघू आता कोण माझ्यावर इम्प्रेस होते, तिला कापूनच खातो. आणि मंजू खूप हसली आणि म्हणाली, माझी सासू का, बरं असू द्या. विजय म्हणाला, खरंच मंजू तुझ्यामुळे आईमध्ये खूप बदल झाला. आणि ती म्हणाली, जानू जाणीव असेल तर परकीसुद्धा आपली होतात हो माणसं, आणि जाणीवच नसेल तर आपली माणसंसुद्धा परकी व्हायला वेळ लागत नाही. ती मनीषा आपली असून आपली झाली नाही, कारण ती कधी आपली नव्हती. जी आपली आहे ती प्रत्येक परिस्थितीत जवळच राहिली माणसं. आणि मला त्या बाईचं वाईट पण वाटत नाही. आणि आता शेवटचा गुरुवार आला. मंजूनं खूप भक्तिभावानं उद्यापन केलं. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असं देवीलाही वचन दिलं आणि गावी गेले. आणि आता आज सासूबाई बाहेर झोपल्या. म्हस व्यायला झाली होती ना, तिला राखून झोपल्या. आणि मंजू विजय त्याच खोलीत त्याच जागीत झोपले जिथून त्यांच्या रोमॅन्सला सुरुवात झाली. आता रात्र बरीच झाली होती. संध्याकाळी दोघेसुद्धा एकमेकांच्या मिठीत झोपले. आणि पहाटे पहाट्या त्या कळीच्या नारदाचा मुलगा ट्रॅक्टर घेऊन घराच्या मागे नांगरायला गेला. आणि त्यानं मोठ्यानं ट्रॅक्टरवर गाणी लावली होती. आणि गाणं लागलं होतं, तू मेरा जानू है,
तू मेरा दिलबर है, मेरी प्रेम कहानी का तू हिरो है. आणि त्या गाण्यानं मंजू हळूहळू झोपेतून जागी होत होती आणि तिला हनीमूनला जाताना या गाण्यावर केलेला रोमॅन्स आठवायला लागला. आणि ज्यावेळी तिनं त्याला जानू हे नाव दिलं तो दिवस आठवला. आणि त्याचवेळी तिच्या शरीरावरून तिला मंत्रमुग्ध करणारा त्याचा हात फिरू लागला. मंजू थोडी त्याच्याकडे सरकली. त्यानं तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि पुन्हा एकदा लवबर्ड्स एकमेकांमध्ये हरवून गेले. मग पुन्हा तो तिच्यावर आला, तिला तृप्त केली आणि ती म्हणाली, आय लव्ह यू जानू. आणि वेडे जानू दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यासारखे म्हणाले, सेम टू यू. आणि विजयरावांची मंजुळा पहाटे पहाटे मंजूळ हसली. तर आता सर्वांना नमस्कार. इथे ही कहाणी संपत आहे असं मी म्हणणार नाही, पण आता या कहाणीचा शेवटचा हा भाग आहे. कहाणीचा पार्ट 2 नक्कीच येणार. पण आता पार्ट 2 येण्यासाठी थोडासा वेट तर करावाच लागेल ना. त्यासाठी आयुष्यात आणखीन समथिंग काहीतरी घडावं लागेल. आणि विजय मंजूचा रोमॅन्स गमती जमती तुमच्यासमोर येतीलच अर्जुन मयूरच्या रूपात. त्यामुळे कोणीही नाराज होऊ नका प्लीज, नाहीतर मला रडायला येतं. एकदा जीव गुंतला ना एखाद्या गोष्टीतून बाहेर येणं अवघड असतं. पण मला माहीत आहे कुठेतरी थांबावं लागेल. आजपर्यंतचा प्रवास तुमच्यासमोर मांडला आणि पहिल्या एपिसोडपासून इथून पुढे तुम्ही वाचा प्लीज.